नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत, तुम्ही बघत आहात आपल्यासमोर आहे फ्रेंच बीन्स. त्याला आपण फरसबी पण म्हणतो मराठीमध्ये. आपण घेतलेले आहेत 2 बटाटे आणि 2 बीट. तर फ्रेंच बीन्स आणि बटाट्याची, फरसबी आणि बटाट्याची आपण आज भाजी बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण फ्रेश असे फरसबी आणलेलं आहे मार्केटमधून आणि ते आपण चॉप करून घेतलेले आहेत. आणि इकडे आपण घेतलेले आहेत 2 कांदे आणि 2 टमाटर चॉप केलेले आहेत. तर हे सर्व आपले इन्ग्रेडियंट्स आहेत. तर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आई, फ्रेंच बीन्स टाकलेले आहे, बटाटे टाकलेले आणि बीट टाकलेले आहे. तर काय करणार आहोत, ते तेलामध्ये टाकून हे फ्राय करून घेणार आहोत ना. तर किती वेळासाठी आपल्याला फ्राय करायचं? 5 मिनिटासाठी तरी 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं. मस्तपैकी असं परतून घ्यायचं. फ्रेंच बीन्स एकदम टेस्टी सब्जी लागते, भाजी लागते आणि हे टिफिनसाठी एकदम उत्तम ऑप्शन आहे. हे बघा 5 मिनिटांनंतर असा कलर आलेला आहे. बिटाचा पण कलर बटाट्याला चढलेला आहे. हिरवीगार अशी फ्रेंच बीन्स आहेत, फरसबी आहे. आपले बटाटे पण चांगले शिजलेले आहेत. तर आता हे आपण एक साईडला आपण काढून घेतलेलं आहे. फ्राय करून झाल्यावर एक साईडला आपण हे काढून घ्यायचं एका प्लेटेमध्ये आणि आपलं अजून दुसरं स्टेप प्रोसेस करायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, हे पण फ्राय केलं. हे आपण वाटाणे घेतलेले आहेत, थोडं तेल राहिलेलं. तर त्याच्यामध्ये आपण वाटाणे परतून घ्यायचे, कांदे परतून घ्यायचे. तर कांदा काय करायचं आपल्याला, कापून कांदा तो फ्राय करून घ्यायचा आहे. पिंक कलर करून घ्यायचा आहे त्याचा, म्हणजे एकदम ब्राऊन करायचा नाही आहे. ट्रान्सलुसंट जो कलर असतो कांद्याचा तो करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता मीठ ॲड करायचं आहे. हे आपण मीठ ॲड केलेलं आहे. मीठ चवीनुसार आपण ॲड करायचं आहे. आता आपण मीठ टाकल्यानंतर चांगला कांदा हा परतून घ्यायचा. एकदम गुलाबी करून घ्यायचा हा कांदा. जाळायचा नाही आपल्याला, ब्राऊन पण नाही करायचा, एकदम ट्रान्सल्युसंट करायचा, म्हणजे पिंकिश कलर ठेवायचा ह्या कांद्याला. त्याच्यामध्ये आता हा कांदा चांगला आपण परतून घ्यायचा. तर आई याच्यानंतर आपल्याला काय ॲड करायचं आहे, आलं लसणाची पेस्ट टाकायची, ती चांगली परतून घ्यायची. नंतर 1 चमचा हळद टाकायची. त्याच्यानंतर 1 चमचा मालवणी मसाला टाकायचा. त्याच्यानंतर 1 लाल मिरची पावडर 1 चमचा टाकायची आणि सगळं मिश्रण एकजीव करून हलवून घ्यायचं चांगलं. आता हे आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी. ह्याच्यामध्ये आपण टमाटर पण ॲड केलेत, राईट आई? टमाटर टाकायचे, नंतर 2 टमाटे कापून टाकले. हां, हे 2 टमाटर आपण कापून ॲड केलेले आहेत. मस्तपैकी असा मसाल्याचा वास सुटलेला, एकदम फक्कड असा भाजी होणार आहे. मला तर एकदम भूक लागलेली आहे आत्ताच. कलर पण चांगला आलेला आहे. बघा आपण मसाला एकदम परतून घेतलेला आहे. टमाटर पण आपले चांगले परतलेले आहेत. आणि हे आता आपण हे सगळं ना आता मिक्स केलेलं आहे. चांगला असा मसाला तयार झालेला आहे. तर फरसबी बनवायचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. हे बघा आपण फ्राय केलेले जे आपले व्हेजिटेबल्स होते, फरसबी आणि आई बीट, बटाटे, हे सगळं त्याच्यात वाटाणे, हे सगळे आपण मिक्स करून घ्यायचं. आणि भरपूर हेल्दी डिश आहे ना आई ही. आणि लहान मुलं आवडीने हा मसाला जर तुम्ही ॲड केला ना, डेफिनेटली आपले सगळे होममेड मसालेच आहेत. आणि जर कोणाला आम्ही पुढे असं पण स्टार्ट करणार आहोत की कोणाला मसाले पाहिजे नसेल तर आम्ही ते मसाले पण बनवणार आहोत. पण हे सगळं आपले होममेड मसाले आहेत आणि त्या मसाल्यांमध्येच आपण सगळं जेवण बनवतो. तर त्याच्यामध्ये काही केमिकल्स असं काहीच नाही आहे आणि एकदम अशी पोषक अशी डिश ही तयार झालेली आहे आपली. बघा मस्त कलर आलेला आहे फरसबीला, मसाल्यांमध्ये एकदम मॅरिनेट झालेले आहे. तर ही भाकरीबरोबर खाऊ शकतात. आणि ग्रेव्ही जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी ॲड करू शकता भाताबरोबर खाण्यासाठी. आता आम्ही हे केलेले आहे टिफिनसाठी आणि लंचसाठी केलेले आहे. तर आम्ही ह्याची ग्रेव्ही नाही करणार आहोत, आम्ही सुकी भाजी बनवणार आहोत. 1 कप पाणी टाकणार. तर फक्त आता 1 कप पाणी आपल्याला शिजण्यासाठी ही भाजी टाकायचं आहे. भाकरी बरोबर खाऊ शकता. हे बघा आपण 1 कप पाणी टाकलेलं आहे. ते 10 मिनिटं झाकण लावून. आता हे तुम्ही झाकण लावून पण ठेवू शकता आणि असं पण गॅसवरती शिजण्यासाठी 10 मिनिटासाठी ठेवू शकतात. आणि असं काही प्रॉब्लेम नाही की शिजलेली नाही आहे का काही नाही आहे, कारण की आपण ऑलरेडी हे व्हेजिटेबल फ्राय करून घेतलेले आहेत. तर ते ऑलरेडी एकदम मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. आता हे बघा किती छान कलर चढला आहे. बघा शिजलेली आहे मस्त सगळे आपले व्हेजिटेबल्स मस्तपैकी. बघा बीट आहे, बटाटा आहे, फरसबी आहे, वाटाणे आहे, चपाती असो भाकरी असो याबरोबर मस्त जाते ही डिश. हे बघा आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, सर्व केलेली आहे बीट कांद्याबरोबर. मला तर जाम भूक लागलेली आहे. तर ही डिश तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरी.
आणि तुमचे जे लव्ड वन्स आहेत त्यांना खायला घाला आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि मुंबई गराई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करायला विसरू नका, कारण की तुमच्या सपोर्टची मुंबई गराई चॅनलला, आपल्या महाराष्ट्रीयन चॅनलला गरज आहे. तुम्ही जर व्हिडिओज बघणार तो त्यामुळेच आपण पुढे जाणार आहोत. आणि तुमचा सपोर्ट आत्तापर्यंत जो आलेला आहे त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. असंच आम्हाला सपोर्ट करत जा मुंबई गराई चॅनलला आणि अशीच ग्रोथ होऊ द्या. सबस्क्राईब आपले वाढले पाहिजे आणि आपला टार्गेट आहे तो पूर्ण करायचा. आपले कमेंट्स पाठवत जा, तुमचे प्रतिक्रिया पाठवत जा आम्हाला. आणि येस, आणि हे बघा, हे मस्तपैकी आपण अशी प्लेटिंग करून घेतलेली आहे. मी तर आता हीच डिश उचलणार आहे आणि खायला बसणार आहे. मी तर आता साईडला राईस घेतलेला आहे आणि राईसबरोबर एक बाजरीची भाकर आहे. जर कोणी आता बघत असेल तर ते पण असं लंचमध्ये ट्राय करू शकतात आणि ते पण ही डिश बनवून ट्राय करू शकतात आणि खाऊ शकतात. तर मला माहिती ही नक्कीच डिश तुम्हाला आवडणार आहे आणि लवकरात लवकर बनणारी आहे. गृहिणींना असंच असतं की जी तातडीने, जी फास्टमध्ये डिश बनते ना, त्याच डिश गृहिणींना आवडतात. ऑब्वियसली बिझी असतं, त्यांचं लाईफ बिझी असतं, त्यांचं शेड्यूल बिझी असतं. हां, आई म्हणते कामावर जावं लागतं, भरपूर गृहिणी कामावर जाणाऱ्या असतात, तर त्यांना फटफट होणाऱ्या डिश आहेत. ही एक त्यातली एक डिश आहे, फरसबी बटाट्याची भाजी. तर तुम्ही नक्की ही डिश ट्राय करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि जरूर सपोर्ट करा मुंबई गराई चॅनलला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.